सूर्याने मकर राशीत प्रवेश केला आणि अनाऊन्स केलं, बोरनान फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. ज्यांच्याकडे लहान बाळा असतील त्यांनी सगळ्यांनी बोरनान उरकून घ्यावे. आता हे बोरनान नेमकं असतं काय आणि ते का करतात हेच माहीत नसल्यापासून सुरुवात होती. संक्रांतीला कुणाकडे लहान बाळ असेल तर त्यांच्याकडे चॉकलेट बिस्किट खायला मिळतंय म्हणून जायचं, एवढंच माहीत होतं. जानेवारी महिना म्हणजे बदलत्या ऋतूचा महिना. हवामान बदलत असतं. अशा वेळी या बदलत्या हवामानाचा लहान मुलांच्या आरोग्यावर जास्त परिणाम होऊ नये म्हणून हे बोरनान समोर आणलं गेलं. या बोरनानाच्या निमित्तानं त्या ऋतूत येणारी फळं, भाज्या जसं की भुईमुगाच्या शेंगा, बोरं, वाटाण्याच्या शेंगा, हरभरे हे त्या निमित्ताने लहान मुलांच्या पोटात जातात. हाच एकंदरीत त्यामागचा उद्देश. श्रीमईचं पहिलंच बोरनान असल्यामुळे मी खूप फॉर्ममध्ये होतो. म्हणलं त्यात अवघड काय असते, सरळ बाजारात जायचं, ते हलव्याचे दागिने का काय असते ते घेऊन यायचे, श्रीमईला पुढे बसवायचं, तिच्यावर ते बोरं दणादण ओतायचे, काही ते पोरं खातील, काही बोरं मी खाईल, बस फिनिश. ते 1-1.5 मिनिटाच्या शॉर्ट्स किंवा रीलमध्ये खूप सरळ आणि सोपं दिसतं हो. सरळ बाळाला बसवलेलं असतं, सगळेजण त्याच्यावरून बोरं टाकतायत, स्लो मोशनमध्ये शॉर्ट्स होत आहेत, सगळेजण मस्त आवडीने खात आहेत. मुकले जरा निसटले मिळेल का पुन्हा, हलके फुलके ढगाच्या सारखे भावे कधीतरी वाटते का मला. उंच उंच झुला भासते घर धुंद. त्याच्या मागचे बिहाइंड द सीन्स फार मजेशीर असतात. तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला. बाजारात गेलो तर सायलीला तिच्या मनासारखे छोट्या बाळांचे हलव्याचे दागिनेच मिळेनात. शेवटी त्यासाठी लागणारं साहित्य जे असतं, पेपर, फेविकॉल सहित सगळं घेतलं आणि सायलीने ते दागिने स्वतः बनवले. घरात एवढी सगळी तयारी चालू असताना मला फक्त बसलेला बघून मी पक्का शिव्या खाणार आहे याचा अंदाज श्रीमईला आला आणि बाबा माझ्यासोबत येऊन डान्स कर म्हणजे तरी तू जरा बिझी दिसशील असं म्हणत तिने मला बोलवलं. जशी बोरनानाची तयारी उरकली तसा महाराणींनी डान्स आवरता घेतला आणि मामाच्या गावाला जाऊया बघण्यात बिझी झाल्या. लहान मुलांच्या सगळ्यात नावडत्या कामांपैकी एक काम कुठलं असतं माहितीये? नवीन ड्रेस घालणं. आणि त्यात हे असे मोठे मोठे दागिने असतील तर बातच सोडा. नाही तुला नाही हे काय झोळणा घातलाय म्हणत असेल गळ्यात तेवढं. अरे नाचणे पोरा. अरे बापले, हे काय कमलपत्ता घ्या, भुगा करायचा.
ये चल चला चला हे काय, बघ किती हलव्याचे दागिने आणि काळाशार ड्रेस घातलेली माझी श्रीमाई खरंच खूप गोड दिसत होती, अगदी दृष्ट लागेल अशी. एव्हाना कॉलनीतली सगळी चिल्ली पिल्ली घरी जमा झाली होती. फायनली कार्यक्रमाला सुरुवात झाली. हलव्याचे दागिने आणि नवीन ड्रेस घालून सजलेल्या श्रीमाईला चौरंगावर बसवण्यात आलं आणि तिला ओवाळण्यात आलं. आम्हाला वाटलेलं एवढी गर्दी बघून ती रडेल, धिंगाणा घालेल, धडपडेल, परंतु अगदी त्याच्या विपरीत घडलं. ती अतिशय उत्सुकतेने सगळ्यांकडे बघत होती, नेमकं काय चाललंय. जास्तीत जास्त बिस्किट, चॉकलेट, बोरं मिळवण्यासाठी लहान मुलांनी केलेला गलका पाहून मला माझ्या बालपणाची आठवण झाली. असं म्हणतात, पॅरेंटिंग इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स, आणि अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून ते जाणवतं सुद्धा. श्रीमाईच्या निमित्ताने आमचं बालपण देखील आम्हाला परत पाहावयास मिळतंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत भेटूच. धन्यवाद.